देवाच्या मनात आलं ना की याला राजा बनवायचं आहे, तर एका दिवसामध्ये त्याला राजा बनवून टाकतो. आणि देवाच्या मनात आलं की याला राजाला भिकारी बनवायचं आहे, तर देव ते सुद्धा एका रात्रीतच करून टाकतो. तुका मनी आले समर्थाचे मना, तुका मनी आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. देवाच्या मनात आलं तुका म्हणे आले समर्थाचे मना, आणि तरी होय राणा रंग त्याचा. राणा म्हणजे राजा, रंक म्हणजे बेकार. त्याच्या मनात आलं की एका दिवसात राजपद देऊन टाकतो, त्याच्या मनात आलं की दुसऱ्या दिवशी भिकारी बनवतो. म्हणून असं म्हणतात माणसाने कुणाच्याही नादी लागायचं, पण देवाच्या नादी लागायचं नाही. सत्यवान माणूस असेल, सत्य कर्म करत असेल आणि चांगला वागत असेल, तर देव त्याचं चांगलंच करणार आहे. आणि एखादा सत्यपोटी उन्मत्त झालाय, सत्ता आहे म्हणून कसंही वागायला लागलाय, तर देव त्याचं सुद्धा जास्त दिवस सहन करत नाही. आती तिथं माती ठरलेलीच आहे. कुठल्याही गोष्टी मिळाल्या प्रारब्धानं, आणि कुठलेही भोग जर प्रारब्धानं मिळाले, तर ते भोग आपल्या प्रारब्धानं चुकणारच नाही. जर देवाला त्याचं प्रारब्ध चुकलं नसेल, त्याला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं असेल, तर तुमचं आमच्या प्रारब्धात जे असेल ते आपल्याला भोगावंच लागतं. फक्त एवढंच करायचं, देव ठेवील तैसे रहावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेवील तैसे रहावे. देवानं जसं ठेवलंय तसं. देवा सुख दिलंस तरी तूच देणार आहे, आणि दुःख दिलंस तरी तूच देणार आहे. आम्ही दुःखातही तुझं भजन करू आणि सुखातही तुझं भजन करू. आणि माणसं फक्त उलट करतात, सुख आलं की त्याला विसरून जातात, आणि दुःख आलं की देवाकडे जाऊन रडत बसतात. देवा एवढं दुःख आमच्यावरती निघून जाऊ दे रे. एकदा काय एवढं दुःख एवढं संकट निघून गेलं ना, आयुष्यभर तुझं भजन करत राहते, आयुष्यभर तुला भजते, आयुष्यभर परमार्थ करते. आणि देवानं कदाचित ऐकून चांगलं केलं की पुन्हा देवाकडे बघायचं सुद्धा. देवधर्म सांडी परळे सकळ, विषय गोंधळ गाजत असे. या सगळ्या काही गोष्टी म्हणतात माणसं वेगळे आणि करतात वेगळे. पूर्ण अयोध्या नगरी शोकाकुळ होती. प्रभू रामचंद्र वनवासाला जात आहे, वनवासाला जात आहे. प्रभूनं सगळ्या अयोध्या नगरीचा निरोप घेतला. अयोध्येतली सगळी काही लोक रडत होती, आणि प्रभू पहिला मुक्काम सुमंतच्या रथावरती बसून तमसा नावाच्या नदीच्या किनारी येऊन पोहोचतायत. आणि तमसा नदीच्या किनारी येऊन पोहोचल्यानंतर रात्रभर त्या ठिकाणी थांबतायत. आणि तिथं थांबल्यानंतर प्रभूला पुढं जायचंय. दुसरा दिवस उजाडला. सुमंताला सांगितलं, सुमंत रथ घेऊन तू परत अयोध्यामध्ये जा. सुमंत ऐकत नव्हता, पण प्रभूनं सांगितलं तुला माझी आज्ञा आहे, तुला परत जावं लागेल. मला वनवास मिळालाय, आणि वनवासात मी राजासारखा रथ घेऊन जर गेलो तर लोक म्हणतील राम थोडी वनवासाला गेला. नको रे, मला रथ घेऊन वापस जा. रथ घेऊन सुमंताला परत पाठवलं. आणि पुढे आल्याच्या नंतर गंगेच्या पलीकडे जायचं होतं. गंगेच्या पलीकडे जायचं होतं. आणि गंगेच्या पलीकडे जाऊन निषाद राजगोहकच्या राज्यामध्ये मुक्काम दुसरा करायचा होता देवाला. पण आता गंगेच्या पैल तीराला जायचंय. गंगा पैल करून पार करून तर कसं जायचं. तेवढ्यामध्ये इकडं तिकडं लखनजीनं पाहिलं तर कोपऱ्यामध्ये एक नाव दिसलं. त्या नावाड्याला आवाज दिला, ए नावाडी, अरे नाव घेऊन इकडे आम्हाला गंगेच्या पैल तीराला जायचंय. त्यानं पाहिलं, रे लखनजी तिघजण दिसतायत. लखनजीला तू नावाडी म्हणतो, ओ महाराज तुमचं काम असेल तर इकडे या, मी तिकडे येणार नाही. अरे माहिती नाही का तुला कोण आलेत नावेत, आम्हाला पलीकडे जायचंय. रघुवंशातील प्रभू रामचंद्र आहे आणि मी त्यांचा भाऊ
लखन आहे. नाबाडी म्हणतो कोणी का असनात आधी इथं या. मंडपात आला तरच कथा, का घरी कथा जमल. इथं यावं लागल मग इथलं पुण्य लागल. नाही पण आम्ही घरी बसून पट्टी दिली तर पट्टी देऊन काय होतं. कथा नाही ऐकली तर बरं, न ऐकता न पट्टी देता कथा ऐकली तर काही नाही, पुण्यच लागणार. अहो पण इकडं तर या, अहो तुम्हीच या इकडं. लखनजीला वाटलं हा जरा नावाडी वेगळाच दिसतो. जाऊ द्या चला, आपलं काम पडलंय. काम पडल्यावर गाढवाला सुद्धा शरण जावं लागतंय, गाढवाला सुद्धा राजा म्हणावं लागतं. लखनजी समोर येतात आणि लखनजी समोर आल्यानंतर लखनजी म्हणतात, अरे आम्हाला ही नाव पाहिजे. म्हणजे कशासाठी? आम्हाला गंगेच्या पैलतीराला जायचं. बर, कोण कोण आहेत? म्हणजे अयोध्या नंदन प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जानकी सीतामाई आहे आणि मी 3 जण आहे. म्हणे ठीक आहे, ठीक आहे म्हटल्याबरोबर पण माझ्या मनावर तुम्हाला बसावं लागेल. म्हणजे हो काय हरकत नाही. आणि समोर येतात आणि आल्याच्या नंतर तू केवट म्हणतो तुम्हाला मी नाव देतो. मागी नाव न केवट अमाना, कही तुम्हारा मरबा मैं जाना. जय जय सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मेरी मरती कहाँ लेके आए, ना दुख है ना दुख नहीं सोए. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. नाव मागतात आणि नाव मागितल्यानंतर प्रभूला केवट म्हणतो मी नाव देतो तुम्हाला, गंगेच्या पैलतीरालाही घेऊन जातो. पण अगोदर तुमच्या चरणाचा पराक्रम मला माहिती आहे. चरण कमल राजा कहू सबके ही, मनुष्य करना मोरी कुछ अही राम. राम हो चरण कमल रजू कहू सब कही, मनुष्य करनी मोरे कुछ अहिनी राम. वाह राम. झालं, उद्याच्या दिवस असं म्हणलात की मग पुढच्या वर्षीच आहे की नाही. पुढच्या वर्षी राम नाही म्हणायचं, पुढच्या वर्षी ओम नमः शिवाय, पुढच्या वर्षी शिवकथा करायची. तुम्ही म्हणाल तुला कव्हर करायचे, तुम्ही जोवर आहोत आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी करायची नाही. दरवर्षी वेगळे कथा सुनीचं, दरवर्षी वेगळ्या चरित्र, वेगळ्या झाक्या, वेगळे माणसं. केवटजी प्रभू रामचंद्राला म्हणतात अहो माहिती आहे मला काय, चरण कमल रज सब कही, सगळ्यांची चर्चा या दिंडीरवनात, या अयोध्या नगरीत, या पूर्ण देशात तुमच्या.
की तुमच्या चरणाची धूळ लागली होती दगडाला आणि दगडाची झोपली का काही सरले दगडाची बाई झाली होती. तुमच्या चरणाच्या धुळाचा परिणाम मला माहिती आहे. आणि तुम्ही जर माझ्या नावेत बसला तर नावेला जर स्पर्श झाला आणि तुमच्या चरणाची धूळ जर या लाकडाच्या नावेला लागली तर नावेची सुद्धा एक घरी आहे तीनच बरगड्या मोडल्या. तर दुसरी झालेली कुठं ठेवू, दुसरी झालेली कुठं ठेवू म्हटल्यानंतर लखनजी म्हणतात अरे मग काय करायचं, काही नाही, या दगडावर अगोदर बसा, तुमचे चरण धुवू द्या, पाय स्वच्छ करू द्या आणि मग नंतर माझ्या नावेत बसावं. या केवटाची भक्ती किती गोड आहे बघा. याच्यात विनोदही आहे, आनंदही आहे आणि त्याची भक्ती सुद्धा आहे. केवट म्हणतो प्रभू तुमच्या चरणाची धूळ मला माहिती आहे म्हणून तुमच्या चरणाची माती लागली की नावेची बाई होईल, त्याच्यापेक्षा तुम्ही अगोदर इथं बसा, मला तुमचे पाय धुवू द्या आणि चांगले तुमचे पाय धुतल्यानंतर मग मी तुम्हाला नावेत बसेल. प्रभू म्हणतात ठीक आहे, आता तुझ्या नावेतच जायचंय मला. काय हरकत नाही, कारण केवटाला माहिती होतं योगी ऋषी तपी मुनी संन्यासी महात्म्य यांच्या जो स्वप्नात देव येत नाही तो देव माझ्याकडे चालून आलाय आणि मग एवढी मोठी माझ्या भाग्यानं मला संधी मिळाली तर मी देवाचे पाय जर न धुता जाऊ तर माझ्यासारखा अभागी काऊन आहे. केवटजीनं सांगितलं बसा. प्रभू रामचंद्र दगडावरती बसतात आणि दगडावरती बसल्यानंतर केवट म्हणतो 10 मिनिटं इथं थांबा, मी घरी जातो, तिला घेऊन घरी जाऊन तिला घेऊन येतो. कारण एकट्याने पाय धुवून काय पुण्य मिळणार नाही, अर्ध पुण्य माझं तिला घरी बसल्या बसल्या जाईल. कारण शास्त्र असं सांगतं नवऱ्यानं जर परमार्थ केला तर अर्ध पुण्य बायकोला जातं आणि बायकोनं जर परमार्थ केला तर अजिबात थोडं सुद्धा पुण्य नवऱ्याला जात. म्हणून तुम्ही काळजी करायची नाही, तुम्ही जेवढं पुण्य केले तेवढं तुमच्याच खात्यात आहे. त्याला काय वाटेदार नाही, त्याला काय हिस्सेदार, पण आपल्याला हिस्सेदार आहे. अवघडाचं आहे शास्त्राचं गणित. देवानं बी असं कामून लिहून ठेवलंय कुणा माहिती. आणि उलट केले बघा, आमचं पाप आम्हाला एकट्यालाच भोगावं लागतं आणि तुम्ही जर पाप केलं तर तुमचं अर्ध पाप नवऱ्याच्या हिश्श्याला जातं, म्हणजे त्याला अर्ध पाप भोगावं लागतंय. आणि आम्ही पुण्य केलं तर अर्ध पुण्य तुम्हाला आणि तुम्ही केलं तर आम्हाला येणार. केवटजी म्हणले पुन्हा ही घरी बसून जर अर्ध्या पुण्याची हिस्सेदारी नसेल तर हिला घरी कशाला बसू द्यायचे, आणाव पूजेला. धावत धावत घरी गेले. घरी गेल्यानंतर पूजेचं साहित्य घेतलं, पंचपाळ ताट घेतला, पण परात आणली नाही. कारण पूर्वीचा काळ त्रेतायुगातला, भाकरी करण्याकरता पूर्वी परातीच्या जागेवर काटवट असायची, बरोबर आहे. त्या काटवटीतल्या ज्या भाकरी लागत होत्या त्या अगदी गोड होत्या, त्याची चव वेगळी होती. आता काटवट बी राहिला नाहीत आणि काटवटीत भाकरी करणाऱ्या ह्या बी राहिल्या, आता ह्या परातीवाल्या झाल्या सगळ्या. काटवटीत भाकरी केलेल्या या सगळ्या जेवढ्या मोठ्या कुंकवल्या ह्या आज्या बसल्यात, आमच्या म्हाताऱ्या बसल्यात नाही, ह्यांनी काटवटीत भाकरी केल्या, नवीन भाकरी केल्या नाही. काटवट घेतली आणि काटवट घेतल्यानंतर केवटजी निघाले आपल्या पत्नीसोबत प्रभू रामचंद्राच्या जवळ आले. आता शास्त्रात असं वर्णन नाही ही काटवटच का आणली प्रभूची पाय धुण्याकरता, तर केवटाच्या मनात असं आलं की काटवटीत जर प्रभू रामचंद्राचे पाय आपण धुतले तर प्रभू रामचंद्राच्या पायाचं पाणी काटवटीत मुरल. काटवट ही लाकडाची ओली राहील आणि काटवट जर प्रभूच्या पायानं ओली झाली तर चरण अमृत, चरणाचं रस, चरणाचं तीर्थ काटवटीत जाईल आणि तिच्यात कमीत कमी 8 दिवस आपण भाकरी खाताल त्या ओल्या काटवटीमध्ये, तर 8 दिवस प्रभूच्या तीर्थाचा प्रसाद आपल्याला मिळेल. 8 दिवस त्याच्यात पाय धुतलेले पाणी मुरल आणि 8 दिवस आपल्याला तीर्थाचं पुण्य घरी बसल्या बसल्या मिळेल. म्हणून यानं केवटनं काटवट घेतली. काटवट घेऊन आल्यानंतर दगडावरती बसवलं आणि प्रभूला सांगितलं प्रभू दगडावून पडसाल, डोक्याला हात धरून बसा. दगडावून पडताल, डोक्याला किती भक्ती गोड आहे ऐका त्याची, साधी सोपी भोळी भक्ती आहे. प्रभूला सांगतात प्रभू खाली पडताल, पुन्हा मला सगळे आंघोळ घालावं लागेल, चल खालची धूळ लागली तर त्याच्यापेक्षा दगडावर बसा, माझ्या डोक्यावर हात ठेवा धरून बसा. सिर पे रख दो प्रभु ये अपने दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ.
टाळी वाजवा. जन्म जन्म का देना हो तुझे, जन्म जन्म का देना हो तुझे, जन्म जन्म का देना हो तुझे, जन्म जन्म का झूलत रहे गम के दूत में प्यार के गैया कर दे तू, बिन पानी के नाव चलेना अब पतवार पकड़ ले तो, तेरा रास्ता रोशन कर दे, तेरा रास्ता रोशन कर दे, वो छाई चंद्रिका देना हो तुझे, जन्म जन्म का देना हो तुझे, तेरा जन्म का देना हो तुझे, जन्म जन्म का प्रभु देना हो तुझे, जन्म जन्म का इसे जन्म में सेवा देकर बहुत बड़ा तू ही है परमेश्वर राम, हमने तुझे पहचान लिया, हम साथ रहे जन्मों तक, जय श्री राम, हम साथ रहे जन्मों तक, बजरंग इतने बार देना हो तो दे हो, जन्म जन्म का देना हो तो दे, जन्म जन्म का मेरे सिर पे रख दो आप, मेरे सिर पे रख दो प्रभु, ये अपने बोलो देना हो तो दे, जन्म जन्म का देना हो जन्म जन्म का देना हो जन्म जन्म का. प्रभू दोन्ही डोक्यावरती हात ठेवा आणि हात ठेवले प्रभूनं आणि दोन्ही पाय आपल्या काटवटीमध्ये ठेवायला सांगितले. केवटाच्या मनामध्ये एवढा आनंद वाटत होता की आज माझ्या इतका भाग्यवान कोणीच नाही, की जगाचा मालक माझ्यासमोर उभा टाकलेला आहे, माझ्यासमोर बसलेला आहे, त्याचे दोन पाय माझ्या घरच्या काटवटीत आहेत आणि दोन हात माझ्या डोक्यावरती आहेत. कल्पना करा, ज्याच्या डोक्यावरती देवाचे हात पडले असतील तो केवट किती भाग्यवान असेल. प्रभू रामचंद्रानं दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती ठेवले आणि डोक्यावरती ठेवून आदरयुक्त श्रद्धायुक्त अंतकरणानं केवटानं प्रभूची पूजा केली. गंगेतलं पाणी आणावं, प्रभूच्या चरणावरती टाकावं आणि चरण अमृत आपल्या तोंडात पिऊन टाकावं. दोघांनी सुंदर अशी प्रभूची पूजा केली. बराच वेळ पूजेमध्ये गेला. लखनजी म्हणतात, अरे उरक ना, किती वेळ झाला पूजा करतोस, आम्हाला पैल तीराला जायचंय. लखनजीला केवटानं सांगितलं, ओ महाराज, आता तुमचं काम झालंय, जेव्हा मी सोडल तेव्हाच घरी जायचं, मी सोडल्याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाही, आता उगा तुम्ही शांत बसा. लखनजी म्हणतात, अरे हो बाबा, शांत बसायचं, पण लवकर उरक, अर्धा तास जर झाला पूजा करतोस. अहो म्हणे, देव एकतर कुणाच्या घरी येत नाही, माझ्या भाग्यानं माझ्या नावेत येणार आहे, इथं बसलेत, मी त्यांची पूजा करतोय, ते माझ्या समोर बसलेत, मग तुमच्या का पोटात दुखतंय? अहो बसा शांत, तुम्ही बसा शांत. म्हटल्यानंतर केवटाला लक्ष्मणजी बोलतात, अरे बाबा हो, मी बसतो शांत, तू उरक पूजा लोक, थांबा म्हणे आणखी थोडं. पुन्हा गंगेतलं पाणी आणावं, केवटानं पायावरती टाकावं, चरण अमृत आपण पिऊन टाकायचं. 1 तास झाल्याच्या नंतर केवटाची पूजा समाप्त झाली. केवटानं आपल्या अंगावरच्या वस्त्रानं प्रभूचे पाय पुसले, सुंदर असे गण लावले, वरी फुलं टाकले आणि प्रभूचं अंतकरणातून दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर प्रभू म्हणतात, झाली का आता पूजा, जायचं का? जायचं का म्हटल्यानंतर केवट म्हणतो, हो जायचंय, पण थांबा, मी नाव अलीकडं आणतो. नावेला अलीकडं आणलं, काटावरती ओढलं आणि काटावरती ओढल्यानंतर आणखी 1 वाव अंतर राहिलं होतं की नावेमध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये. केवटानं विचार केला, आता प्रभू रामचंद्राला उचलून घ्यावं तर आपल्याला उचलणार
नाही, बरं ते चांगलंही वाटणार नाही. मग काय करायचं? केवटानं युक्ती लढवली. केवट असा पालता झोपला नावेत आणि प्रभू रामचंद्राच्या समोर. आणि पालता झोपल्यानंतर केवटाला पाहून लखनजी म्हणतात, अरे आता हे नवीनच भक्ती, हे काय आणले साजा? ओ लखन महाराज, तुम्ही शांत बसा. तुम्हाला काय कळत? तुम्ही शांत बसा. प्रभू आता माझ्या पाठीवरती एक पाय द्या आणि दुसरा पाय नावेत टाका. केवटाला वाटलं दोन्ही हात तर देवानं माझ्या डोक्यावर ठेवलेत, मी माझ्या हातानं प्रभूचे पाय सुद्धा धुतलेत. आता प्रभूचा स्पर्श जर माझ्या पाठीला झाला तर माझं जीवन धन्य झालं, माझं शरीर धन्य झालं. केवटजी पालते झोपतात आणि त्याच्या पाय ठेवून पाठीवरती प्रभू रामचंद्र नौकेमध्ये बसतात. नौकेमध्ये बसले, त्या नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्यानंतर लखनजी बसतात, जानकी मैया बसते. जानकी मैया बसल्यानंतर लखनजी म्हणतात, ए केवटा चल लवकर, आता झालं ना तुझ्या सगळं पूजा? म्हणे हो झाली. नौकेमध्ये आले आणि आल्याच्या नंतर नौकेची ती दोर बांधलेली होती ती सोडली आणि जहाजाची दोर बांधून, नौकेची दोर बांधून प्रभू रामचंद्राचं भजन करत करत हा सुंदर असा नौका घेऊन निघाला. आणि या नौकेला प्रार्थना करतोय, या गंगा मैयाला हा केवट प्रार्थना करतोय, नकोस नवके परत फिरूग, नकोस नवके ऊर भरू, नकोस नवके परत फिरूग, नकोस नवके ऊर भरू, नकोस नवके परत फिरूग, नकोस नवके ऊर भरू. ताळी वाजवत बोला. श्रीरामाचे नाम गाता श्रीरामाला पार करूया, श्रीरामाचे नाम गाता श्रीरामाला पार करू, श्रीरामाचे नाम गाता श्रीरामाला पार करूया, श्रीरामाचे नाम गाता श्रीरामाला पार करूया. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. प्रभू रामचंद्र, सीता मैया, लखनजी नौकेत बसलेले, नावेत बसलेले. टाळी वाजवा सर्वजण. आणि नौकेत बसून गंगा मैयाला पार करत असताना हा केवट म्हणतोय, हे नौके, आज तुझ्यामध्ये जगाचा मालक, विश्वाचा पालन पोषण करणारा प्रभू रामचंद्र बसलाय, म्हणून जास्त अहंकारात येऊ नको. नकोस नौके परत फिरू ग, नकोस नौके उर भरू. परतही फिरायचं नाही, लवकर पैल फिरायलाही जायचं नाही आणि जास्त अहंकार सुद्धा करायचा नाही. फक्त काय करू, श्रीरामाचे नाव घेता श्रीरामाला पार करूया. त्याचं नाव घेतोय आणि नाव घेता घेता या गंगेच्या पहिलं तिरडा प्रभूला सोडायचंय. तसंच आपण जन्म मृत्यूच्या संसारात आलोय आणि या संसाराची नाव आपली या गंगेमध्ये आहे. या गंगेची नाव पहिल तिराला लावायची असेल संसारूपी, तर फक्त प्रभू रामचंद्राचंच भजन आहे. म्हणून ऐका, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. म्हणा सगळेजण म्हणा, जय गंगे जय भागीरथी,
जय जय राम दाशरथी। सुंदर आहे। प्रभू रामचंद्राचं भजन करत असताना गंगा मैयाला सांगतो, हे गंगा मैया, अनेक जणांचा तू उद्धार केलास, पण आज अकारण करुणा उरणालय विश्वाचा पालन पोषण करणारा हा सामान्य आहे का? कोण आहे? श्री विष्णूचा हा अवतार भवसिंधूशी करतो पार। श्री विष्णूचा हा अवतार भवसिंधूशी करतो पार। हो तारक त्याला तारक नेऊ पद परशाने सर्व तारू। तारक त्याला तारक नेऊ पद परशाने जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी। नौकामध्ये विहार करत असताना, जहाजामध्ये घेऊन जात असताना हा केवळ स्वतःला भाग्यवान समजतो। अरे हा सामान्याचा अवतार नाही, महाविष्णूचा हा अवतार भवसिंधूशी करतो पार। महाविष्णूचा अवतार असणारा प्रभू रामचंद्र आज आपल्या या नौकेत या नावेमध्ये आलाय। आणि नावेमध्ये आलेला देव सामान्य नाही। तारक ताला तारक नेऊ पद परिशाने सर्व तारू। आनंदानं प्रभू रामचंद्राचं गुणगान करत करत गंगा मैयाचं नाव मुखामध्ये आहे आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्राचं नाव घेत हा नावी आनंदानं गाणं गातोय। वल्लवरी रामा हो वल्लवरी रामा हो वल्लवरी नाथवा हो वल्लवरी रामा हो वल्लवरी रामा। आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा। ढोलकर 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 दर्याचा राजा। आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा। ढोलकर 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 दर्याचा राजा। वल्लवरी नाथवा हो वल्लवरी रामा। वल्लवरी नाथवा हो वल्लवरी रामा। आनंदानं रामप्रभूचं गाणं गात गात हा नौका पार करतोय। आणि नौका पार करत असताना तिथंच फिरक्या मारतोय, तिथंच गरक्या मारतोय। लखनजी म्हणतात, अरे कुठपर्यंत चालणार, चल ना लवकर घेऊन। लखनजीला तो केवट म्हणतो, हो प्रभू तुम्ही शांत बसा, आता नावेत बसलात आणि नावेच्या पैलकिडाला कधी उतरायचं हे माझ्या हातात।
तुम्ही शांत बसा. गंगा मैया या देवाचं भजन करते. चंद्र सूर्य आकाशातली तारांगणे आनंदित आहेत आणि तुम्ही का उगाच गडबड करता. म्हणा जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम. पावन गंगा पावन नाम श्री रामाचे पावन नाम. पावन गंगा पावन नाम श्री रामाचे पावन नाम. जशी गंगा पवित्र आहे, जशा गंगेचं नाव घेतल्यानंतर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष गाती भंगा. वाचनानिष्ठ गंगा गंगा म्हटलं तरी पाप निघून जातात. त्याच पद्धतीनं गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर पाप निघून जातात. तसंच माझ्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर सुद्धा पाप निघून जातात. ऐका, पावन गंगा पावन नाम श्रीरामाचे पावन नाम. पावन गंगा पावन नाम श्रीरामाचे पावन नाम. त्रिदोषनासी हा प्रवास प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. हो वल्लवरी नाथवा हो वल्लवरी रामा. हो रे रामा. आम्ही ढोलकर 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 दैयाचा राजा. आम्ही ढोलकर 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 दैयाचा राजा. ढोलकर 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 दर्याचा राजा. वल्लवरी नाथवा हो वल्लवरी रामा. हो वल्लवरी रामा. प्रभू रामचंद्राचं नाव घेत केवळ स्वतःला आनंदित समजत. भाग्यवान समजतोय की आज प्रभू रामचंद्र जगाचा मालक, विश्वाचा पालन पोषण करणारा, जो सगळ्यांना भवसिंधूतून पार करतो, आज त्या प्रभूला मी पार करतोय. मी स्वतः किती भाग्यवान असेल. आनंदानं गंगा मैयाचं आयुष्यभर ज्या गंगा मैया सोबत अनेक प्रवासी यात जाऊन पैलतीराला सोडून गेले, पण आजचा प्रवासी काही खासच आहे. आज मात्र जगाचा मालक जो भवसिंधूतून लोकांना तारतोय, आज त्याला तारून नेण्याचं भाग्य मला लाभलंय. म्हणून गंगा मैयाला सांगतोय जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. आपल्या नौकेमध्ये नावेमध्ये बसून केवळ प्रभू रामचंद्राचं भजन करत करत तिथल्या तिथं फिरत असताना लखनजीनं म्हणावं, अरे किती वेळ इथं फिरणार, सायंकाळची वेळ होते, चल लवकर. केवटाला लक्ष्मणजीला केवटजी म्हणतो, ओ प्रभू आता तर सुरू झालंय आणि एवढ्या लवकर पैलतीराला घेऊन जायचं नाही शक्य. मी नौकेला सांगतो, माझ्या या जहाजेला सांगतो, नको नकोस नवके परत फिरू ग, नकोस नवके ऊर भरू. ऊर सुद्धा भरू नको आणि परतही येऊ नको. ऊर म्हणे अहंकार येऊ देऊ नको. तुला काय करायचंय आज आपल्याला? अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक श्रीरामाचे नाम घेता श्रीरामाला पार करूया. प्रभूचं नाव तोंडामध्ये घेऊन प्रभूला आपल्याला पैलतीराला घेऊन जायचंय. साक्ष कोण आहे? जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. गंगा मैया सोबतीला आहे आणि अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक हा सामान्य आहे का? महाविष्णूचा हा अवतार भवसिंधूसी करतो पार. महाविष्णूचा हा अवतार भवसिंधूसी करतो पार. तारक त्याला तारक निवू पदपर्शाने सर्व तारू. त्याचं नावही तारक आहे आणि त्याचं जो कुणी पदपर्श, त्याच्या पायाची धूळ, त्याच्या चरणाचा अमृत ज्याला कोणाला मिळालं त्याचा सुद्धा उद्धार करणार आहे. म्हणून हे गंगा मैया पावन गंगा पावन नाम श्रीरामाचे पावन नाम. जसं गंगा मैया तुमचं नाव पावन आहे
अनेक लोकांना तुम्ही या गंगा मैया पैल तीराला घेऊन गेलात, अनेकांचे पाप धुवून गेलात, पण आज आपल्याला अखिल कोटी ब्रह्मांडाला मालकाला पैल तीराला घेऊन जाण्याचं सौभाग्य मिळाले. म्हणून जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. भगीरथी गंगा मैयामध्ये हा केवट आपल्या आनंदानं नौका फिरवतोय, आणि नौका फिरवत असताना गंगा गंगा मैया म्हणत प्रभू रामचंद्राचं नाव घेतोय. बघता बघता सायंकाळची वेळ झाली, आणि सायंकाळच्या वेळी प्रभू रामचंद्राला पैल किराला घेऊन आले. आणि घेऊन आल्याच्या नंतर लखनजीनं सांगितलं, बाबा आता तरी उतराव का आणखी फिरायचंय? नाही म्हणे, आता उतरा आनंदानं. प्रभूला पुन्हा हातात धरून खाली उतरलं, आणि उतरल्यानंतर जानकी मैया खाली उतरतायत, लखनजी खाली उतरतायत, केवट खाली आले, हात जोडले, गुडघ्यावरती बसले, आणि प्रभूला सांगतात, प्रभू माझं काम झालं. प्रभूनं आणलं तर सोबत काहीच नव्हतं, पण जानकी मैयाच्या हातात एक अंगठी होती. जानकी मैयाला सांगतात, ती मुद्रिका घे, ती अंगठी घेऊन या केवटाला दे. केवटाला दे म्हटल्याबरोबर जानकी मैयानं ती अंगठी काढली, केवटाला द्यायला लागले. केवटजीनं सांगितलं, ओ प्रभू तुमच्याकडून मला काही मोबदला नको. अरे केवटा नको, हे घे तर. नको देवा माझ्या, तुमच्याकडून मला कुठल्याही पद्धतीचा मोबदला नको आहे. प्रभू फक्त एकच विनंती आहे माझी, जसं माझा धंदा आणि तुमचा धंदा एकच आहे. म्हणे तुझा आणि माझा धंदा? हो प्रभू, मी या सामान्य गंगेतून या काठाहून त्या काठाला लोकांना नेऊन सोडतो, आणि तुम्ही जन्म मृत्यूच्या सागरातून या काठाहून त्या काठाला लोकांना नेऊन सोडतात ना. फक्त एकच कृपा करा, या केवटाचे नाव त्या संसार रूपी गंगेतून पहिलं तीराला तुम्ही घेऊन यावे. नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ केवट एकच विनंती करतोय, प्रभू तुमचा आणि माझा धंदा एकच आहे. तुम्ही जन्म मृत्यूच्या संसारातून पैल तीराला घेऊन जाताना प्रभू एवढंच करा, या गरीबाची या केवटाची नाव त्या संसारातली पैल तीराला घेऊन जा.
एवढंच माझ्या जीवनाचं सार्थक असेल. प्रभूनं आशीर्वाद दिला आणि प्रभूनं सांगितलं, ए केवटा, ज्या दिवशी तू माझ्या पायाला स्पर्श केलास, ज्या वेळेला मी तुझ्या डोक्याला स्पर्श केला ना, त्याच वेळेला तुझ्या या जन्म आणि मृत्यूच्या संसारातली ही नाव पैल तीराला घेऊन गेली. पैल तीराला सहज जाईल, काळजी करू नको, फक्त ही आमची आठवण म्हणून तरी हे ठेव. आठवण म्हणून ठेवली महाराज. आणि केवटाने सांगितलं, प्रभू ऐका, ही आठवण ठेवण्यापेक्षा माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी आठवण ही नाव आहे ना, ही नाव. आज या नावेनं आत्तापर्यंत माझं पोट भरलंय, माझा संसार आत्तापर्यंत हिनं चाललाय. आणि या संसारात आल्यानंतर माझ्या जन्माचं सार्थक झालं की याच नावेमुळं माझं पोट भरलंय आणि याच नावेमुळं मला तुम्ही मिळालात. या लाकडाच्या नावेमुळं मला तुम्ही आज मिळाला आहेत. इथून पुढं हा केवट प्राण जाईपर्यंत या नावेची पूजा करल. पुन्हा कोणत्या माणसाला याच्यात बसू देणार नाही, कारण जगाचा मालक या नावेमध्ये बसलाय, तर दुसऱ्याला बसू द्यायची काय हरकत? कशाला दुसऱ्याला बसू द्यायचं आहे? जीवन सार्थक हे कधी होतं बघा. अंतकरणातून संसार पूर्ण केलाय. संसार करू नका असं कुठल्या संतांनी सांगितलं नाही. संसाराची सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात ना, आता परमार्थाची इच्छा राहिली, ती मरेपर्यंत परमार्थाची इच्छा करायची. मरेपर्यंत आमच्याकडून सत्कार्य करावं, मरेपर्यंत आम्हाला कथा कीर्तन ऐकता यावं, हे जन्माचं सार्थक आहे. संसार तर कुत्री मांजर सुद्धा करतात. आपला संसार पूर्ण झालाय, मुलाबाळाच्या सुनाबाळाच्या हातामध्ये कारभार देऊन टाकला. आता आनंदानं उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरलेलं आयुष्य आमचं परमार्थामध्ये जावं. देवा एवढी आमच्यावर कृपा कर. देवा तुझ्या कृपेशिवाय या जगामध्ये काही होत नाही रे. आम्हाला आयुष्य मिळालं, आमचा संसार चांगला झाला, सगळं काही आमच्या आयुष्यामध्ये चांगलं दिलंस. आमचे लेकरं, आमच्या मुली आनंदात आहे देवा सगळ्या. फक्त आमची एवढी इच्छा आहे आता शेवटची, की मरेपर्यंत तुझं नाव आमच्या कानाला यावं ऐकायला, आणि मरेपर्यंत मुखाला तुझं नाव घेता यावं, कथा कीर्तन ऐकता यावं. एवढी इच्छा आहे ना आमची. गुडघे जोपर्यंत चलते तोपर्यंत, आहे की एवढीच इच्छा आहे देवा, की जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत आम्हाला कथा कीर्तन ऐकता यावं. हे जन्माचं सार्थक होतं बघा. म्हातारपणी संसार केला तर ते काही सिद्धीला जात नाही. जोपर्यंत संसाराचं कष्ट होत आहे, जोपर्यंत संसाराचे कामं होते तोपर्यंत अवश्य करा. पण संसारातून माणूस थकला ना की त्याच्यानंतर तरी माणसानं परमार्थाकडे यावं. आणि परमार्थात आल्याच्या नंतर देवाला म्हणावा, देवा आता सगळं संसाराचं काम झालं रे, आता फक्त तुला मिळवण्याचं काम राहिलं. केवटानं सांगितलं, देवा आयुष्यभर धंदा केला या नावेवरती, आयुष्यभर संसाराचं पोट भागवलं, माझं पोट भागवलं रे, पण आता इथून पुढं मात्र या नावेत मी कुणाला बसू देणार नाही. रात्रंदिवस या नावेची पूजा करल. हिनं माझं पोट तर भरलाय, पण जगाचा मालक, विश्वाचा पालन पोषण करणारा आज ह्याच्यामुळं माझ्या नावेत येऊन बसलाय आणि त्याच्यामुळं माझं जीवन धन्य झालंय. आपलं संसारातलं जीवन धन्य व्हावं असं वाटत असेल तर घरी बसल्या बसल्या प्रभूचं चिंतन करा. कोणत्याही देवा तुम्हाला देव आवडेल, कुठल्याही देवाला म्हणा, देवा आम्ही खूप गरीब घराण्यातले रे, तुझ्या इतकी सत्ता, श्रीमंती, ऐश्वर्य, पैसा अडका आमच्याकडं नाही आहे, फक्त आमच्याकडं तुझं नाव घेण्याकरता हे तोडकं मोडकं मुख दिलंय देवानं, तेही तूच दिलंस. या तोडक्या मोडक्या मुखानं जशी भोळी सेवा होईल तशी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. चांगली असे वेडे वाकुडे गायीन परी तुझाची मनविन. वेडा असेल, वाकुडं असेल, चांगलं येईल, वाईट येईल, हे देवा सगळं तुलाच आहे. चांगलं झालं तरी तुझ्यासाठीच आहे, वाईट झालं तरी तुझ्यासाठीच आहे. लोकांनी चांगलं म्हणलं तरी तुझ्यासाठीच आहे, लोकांनी वाईट म्हणलं तरी तुझ्यासाठीच आहे. आम्ही आमच्यासाठी देवा करत नाही. असं घरी बसल्या बसल्या म्हणालात ना, त्या दिवशी जन्माचं सार्थक होतं. आणि मग पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा घरी बसल्या बसल्या म्हणायचं, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावली, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावली, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी धावली, पंढरीच्या पांडुरंगा बिगी धावली, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावली, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावली, डगमग डोली माझी पाण्यावर नाव रे,
मग डोले माझी पादवर पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा तुला पाहण्यासी देवा जीवा बुकेला हिरणा जीवाचे देवा पाहण्यासी देवा जीवा बुकेला हिरणा जीवाचे तुला पाहण्यासी देवा जीवा बुकेला हिरणा जीवाचे देवा माझ्या मनाला तुला पाहण्याची देवा आता तरी दिवाना एक वेळ पावली आता तरी पंढरीच्या तुझ्या चरणाची वाहे चंद्रभागा नाही देवा झालो पंढरीच्या पांडुरंगा
प्रत्येकाच्या घरी येण्याकरता, प्रत्येकाचा उद्धार करण्याकरता तो देव तिथं बसलेला आहे. केवटजीनं सांगितलं, नाथ फक्त एकच करा की या गरीबाचे नाव पैल तिराला घेऊन जा. तसं आपण सुद्धा देवाला म्हणा, देवा आमची सुद्धा नाव, आम्ही नाही येऊ शकत रे पंढरपूरला, पण तू काय केलंस. प्रल्हादा कारणे नरसिंह झाला, संत एक नाता घरी वाहिले सपानी. प्रल्हादा कारणे नरसिंह झाला, दुष्ट मारण्याला देवा भक्त तारण्याला. भक्त उद्धारासी देवा जगी तुझे नाव रे, भक्त उद्धारासी देवा जगी तुझे नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे, डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे. त्याच्यासाठी आवाज दिला, त्याला दया आली, तो निश्चितच येतो. केवटजीनं परत आले, आपल्या घरी आल्यानंतर ती नाव पाण्याच्या बाहेर काढली. रोज त्या नावेची पूजा करायची. प्रभू रामचंद्र गोहकराज निशाकराज गोहकाच्या राज्यात जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर थांबतात.